तर एक मोठी बातमी बघूयात। पालकमंत्री अतुल सावे आणि खासदार अशोक चव्हाण हे 7 दिवसांनंतर नांदेडमधल्या पूरग्रस्त हसनाळ गावाचा आढावा घेण्यासाठी दाखल झालेत। या दोघांसमोर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला। पालकमंत्री सावे आणि अशोक चव्हाण यांच्या समोर ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली। नांदेडमधनं आमचे प्रतिनिधी मुजीब शेख आपल्या सोबत आहेत। मुजीब, ज्या वेळेला लोकप्रतिनिधी तिथे पाहणी करण्यासाठी आले, काय परिस्थितीचा सामना त्यांना करावा लागला? हा जो संपूर्ण गावकऱ्यांचा रोष आहे तो लेंडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विवेकानंद तिडके यांच्यावरती आहे। नागरिकांचा असा आरोप आहे या सगळ्याच गावातल्या ज्या गावांमध्ये लेंडी नदीचं पाणी शिरलं की त्यांनी वेळेत दरवाजे लेंडी धरणाचे उघडले नाहीत, गावकऱ्यांना अंधारात ठेवलं, गावकऱ्यांना कुठली सूचना दिली नाही आणि ऐन वेळेला जेव्हा पाणी वाढलं त्याच्यामुळे हे जे पाणी आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये गावामध्ये शिरलं। हसनाळ जे गाव आहे, आज जिथे पालकमंत्री आणि अशोक चव्हाण आले होते खासदार, या गावामध्ये 5 जण वाहून त्यांचा मृत्यू झाला आणि आज जेव्हा हे लोकप्रतिनिधी या गावामध्ये पाहणीसाठी आले तेव्हा या लोकांनी त्यांच्यासमोर घोषणाबाजी केली। तिडके जे आहेत कार्यकारी अभियंता यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावी अशी सातत्याने या गावकऱ्यांची मागणी आहे। यापूर्वी देखील जेव्हा गिरीश महाजन आले होते मंत्री तेव्हा देखील नागरिकांनी हीच मागणी केली। पहिल्या दिवशी जेव्हा पूर आला तेव्हा आमदार आले होते, त्यांच्यासमोर देखील अशाच पद्धतीने त्यांना घेराव घालून आरोप करण्यात आला। या सगळ्या आरोपाची दखल घेत शासनाने जे विवेकानंद तिडके आहेत कार्यकारी अभियंता त्यांना कालच सक्तीच्या रजेवरती पाठवलेलं आहे। मात्र यावरती गावकरी जे ते समाधानी नाहीत, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा या मागणीवरती गावकरी ठाम आहेत। बिलकुल मुजीब, धन्यवाद या माहितीसाठी। मुख्यमंत्री अजित पवार रोखठोक स्वभावाची पुन्हा एकदा प्रचिती त्यांची आली। लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या अनेक बोगस लाभार्थ्यांची माहिती समोर आलेली आहे। उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 2,04,000 बोगस लाभार्थी आढळले। याच विषयावरती अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा मग योजना बंद करू का असा थेट सवाल अजित पवारांनी विचारला। दादा बाईट दे ना मग इथं दादा तुमच्यासाठी चांगलं आहे आम्ही दादा लाडक्या बहिणीवर बोला दादा दादा। तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या मिश्किल आणि हजरजबाबी स्वभावासाठी ओळखले जातात। याचा अनुभव पुन्हा एकदा पुण्यातल्या एका नेत्र रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी आला। यावेळी अजित पवारांनी लगावलेल्या टोल्यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला। मी डॉक्टरांनी जी काही पत्रिका काढलेली ती पण फार बारकाईने बघत होतो, परंतु नंतर माझ्या लक्षात आलं की आपण नेत्रालय आणि रेटिना सेंटरच्या उद्घाटनाला जातो, त्या पत्रिका जर असेल तर मागचं पान बघा, ते त्यांनी का अक्षर बारीक काढली, ही अक्षर वाचता ज्याला येतील त्याचे डोळे एकदम कुणी या जी अक्षर वाचून दाखवा, जो वाचून दाखवेल त्याला दवाखान्यात जायची गरज असते। अशा पद्धतीचं डॉक्टर मी बारकाईने बघत असतो। माझ्या आई वडिलांचा सत्कार करायचा, मला वाटलं डॉक्टर आता सत्कार करताना छानशी शाल काहीतरी आणतील। ते टॉवेल असतो ना तो मोठा असतो, टॉवेल देखील आपण आग पुसतो तो मोठा असतो। तर म्हणलं दवाखान्यात कुठं काटकसर झाली नाही, सगळीकडं काही प्रत्येक गोष्टी केल्या, परंतु वडिलांना शॉट टाकताना फार डॉक्टर काटकसर ही वागणं बरं नव्हतं। त्यामध्ये डॉक्टर शेवटी या आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिला म्हणून तुम्ही हे सगळं बघू शकला, म्हणून तुम्हाला ती डिंपल मिळाली, असं करू नका डॉक्टर। बाकीचे मला म्हणतात की ह्याला बोलवायचं म्हणजे काय बोलेल सांगता येत नाही, पण मी खरं बोलत असतो, चुकीचं बोलत नाही। पुढची बातमी, गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची दोस्ती सगळ्यांनाच माहिती आहे। अशातच सदाभाऊ खोत यांनी एक मोठं विधान केलंय। माझ्या शरीरात रक्ताचा थेंब बसेपर्यंत आणि शेवटच्या श्वासापर्यंत गोपीचंद पडळकरांच्या सोबत असेन असं सदाभाऊ खोत म्हणालेत। यावेळी पडळकरांबद्दल बोलताना खोत यांना अश्रू अनावर झाले। सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातील वाटेगावमधील बिरोबा मंदिर सभामंडप उद्घाटनाच्या वेळी खोत बोलत होते। मी तुम्हाला सांगतो, माझा रक्ताचा शेवटचा थेंब तो प्रेमाचा एक सामान्य माणूस
तर गणेशोत्सवाच्या निमित्तानं कोकणवासी आपापल्या गावी निघालेत. रायगड जिल्ह्याच्या माणगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. दुसरीकडे पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस हायवेवर सुद्धा मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर खंडाळा बोगद्यालगत वाहतूक कोंडी झाली असून त्यामुळे विकेंडसाठी घराबाहेर पडलेल्या पुणे मुंबईच्या वाहनचालकांना देखील या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. गणेश उत्सवापूर्वीचा शेवटचा रविवार आज असल्यामुळे भाविकांची गणेश मूर्ती मंडपात नेण्यासाठी लगबग सुरू आहे. अनेक मोठ्या गणेश मूर्ती मंडपात नेण्यासाठी भाविकांची कार्यशाळेमध्ये गर्दी झाली आहे. दैनंदिन जीवनामध्ये बंदोबस्त वगैरे पोलीस कर्तव्य बजावत असताना आमच्या घरच्या गणपतीला जायला भेटत नाही, परंतु हा आमचा घरचा गणपती समजून आम्ही सर्व पोलीस दलातले अधिकारी कर्मचारी बाप्पाच्या आगमनासाठी हजर आहोत. परमेश्वराला एवढीच प्रार्थना आहे, बाप्पाकडे एवढीच प्रार्थना आहे की आम्हा सर्व पोलीस दलातील आणि सर्व बांधवांना सुख शांती समाधान देऊ. गणेशोत्सवाला आता फक्त 2च दिवस बाकी आहेत. तर त्या बोलतात ना, मंडळाची एकदम लगबग चालूच आहे. तर आता मिनिमम बोलतात 50-60 अशा मूर्त्या आहेत, ते तयार झालेले आहेत. ते फक्त आता एक एक करून अशा बाहेर चाललेले आहेत. ऑलमोस्ट सगळ्यांची कामं झालेली आहे. फायनल टचअप चालू आहे, धोतर नेसवायची कामं चालू आहे. नाही ऑलमोस्ट डन आहे सगळं. मस्त उत्साह आहे एकदम यावेळी, आणि खूपच आज टोटल 70 ते 80 गणपती चालले. आता रात्रीपासून चालू आहे, सगळ्यांचा जोर आहे, जोशमध्ये सगळे. किती वाजेपर्यंत तुमचं काम चालणार आहे असं? आता रात्रभर. आता काल दुपारी आम्ही आलो होतो, अजून आम्ही इकडेच आहोत. कधी आला? काल दुपारी. एकदम सगळे जल्लोषात आहेत. कधी आता वाट बघताय बाप्पा यायची ती फक्त चाललं. सगळे एकदम शांत दिसतात. कारण की रिस्ट्रिक्शन पोलिसांनी एवढं दिलं की आम्हाला शांत बसण्याचा पर्याय नाही. हे लोक सांगतात बाहेर जावा कसं करणार. तर कोकणामध्ये गणेशोत्सवाची मोठी लगबग बघायला मिळते. मूर्ती कारखान्यांमध्ये मूर्ती बनवण्याची लगबग चालू आहे. सिंधुदुर्गातल्या वेंगुर्ले तालुक्यातील हरिचरणगिरी गावातील कारखान्यामध्ये विविध प्रकारच्या गणेश मूर्ती बनवल्या जात आहेत. गेली 3 वर्षांपासून हेमंत मटकर हे इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवत आहेत. कागदाचा लगदा, शाडूची माती, चिकण माती, गोमय अशा विविध मातीच्या माध्यमातून गणेश मूर्ती बनवल्या जातात. माझ्या मूर्तीशाळेमध्ये एक गावठी माती पहिली सुरुवातीपासून वापरायचो, पण त्याच्यामध्ये दगडाचा कस आल्यामुळे शाडू माती वापरायला सुरुवात केली. फिनिशिंगला चांगले आलेल्या मूर्त्या. एक वर्ष 2 वर्ष मी शाडू मातीत काम केल्यानंतर मला एक सूचना समजली की लगद्याचे गणपती बनवायचे. लगद्याचे गणपती माझ्याजवळ बनवले जातात, गोमईचे बनवले जातात, गाईचं शेण आणि माती, बाकी इतर काही वापरत नाही. अशा पद्धतीने गणपती बनवतो. आणि तिकडे सोलापुरात सुद्धा गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे. काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी भाविकांनी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केली आहे. सोलापुरातील टिळक चौक, नवी पेठ, 7 रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज चौक या परिसरात भाविकांचा उत्साह बघायला मिळतोय. यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक मूर्तींना विशेष मागणी आहे. घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपासाठी रंगीबेरंगी लाईट, सजावटीची झाडं, कृत्रिम फुलं, पेपर डेकोरेशन, थर्माकॉल, प्लास्टिकच्या वस्तूंना देखील चांगली मागणी आहे.